राज्यामधल्या सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढवण्याबाबत एकमत झाल्याचं कळतंय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये तोडगा निघालाय। कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याचं कळतंय। नवी मुंबई बाबत मात्र अजूनही सस्पेन्स कायम आहे। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। काल नागपूरमधल्या एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांची बैठक पार पडली आहे आणि या बैठकीमध्ये या वादावर तोडगा निघाल्याचं समजतंय। त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती होणार असल्याचं स्पष्ट होत आहे। मात्र नवी मुंबई बाबत सस्पेन्स अजूनही कायम आहे। नगरपंचायत नगर परिषदांच्या निवडणुकांच्या दरम्यान भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठा वाद पाहायला मिळालेला होता। अनेक ठिकाणी म्हणजे अगदी कोकणासारख्या ठिकाणी तर मोठे आरोप प्रत्यारोप झालेले होते। निलेश राणे यांनी थेट रवींद्र चव्हाणांवर आरोप केलेले होते आणि त्यानंतर आता मात्र सामोपचारानं महापालिका निवडणुकांचा सामना करणार असल्याचं या दोघांमध्ये एकमत झाल्याचं कळतंय। एकनाथ शिंदे यांनी रवींद्र चव्हाण यांची तक्रार थेट अमित शहांकडे केल्याची ही बातमी येत होती। मात्र त्यानंतर बरीच परिस्थिती बदलली आणि दोघांमध्ये विसंवाद जो होता तो संवादामध्ये बदलताना दिसतोय आणि त्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, महत्त्वाची बातमी आहे, महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं कुठे कुठे युती पाहायला मिळेल? नक्कीच एकूणच महापालिका निवडणुकीच्या घोषणा ह्या आपल्याला काही दिवसातच होताना पाहायला मिळणार आहे आणि त्या अगोदर एकूणच महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला जो वॉर पाहायला मिळत होता तो कुठेतरी आता संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। एकूणच प्रामुख्यानं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील किंवा मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, या दोघांमध्येही आपल्याला या संदर्भात बैठक होताना पाहायला मिळालेली आहे। या अगोदर देखील मुख्यमंत्री असेल किंवा मग अमित शहा असेल यांच्याबरोबर देखील रवींद्र चव्हाण असेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल यांच्या बैठका होताना दिसलेल्या होत्या, ज्यामध्ये एकूणच महापालिका निवडणुका ह्या महायुतीमध्ये लढाव्या अशा प्रकारचं एकमत आपल्याला होताना दिसलेलं होतं। आणि एकूणच प्रामुख्यानं कल्याण, डोंबिवली असेल, ठाणे असेल, उल्हासनगर असेल, ह्या ज्या काही महापालिका होत्या ज्यामध्ये भाजप ही स्वबळावर लढणार अशा प्रकारची चिन्ह ही दिसत होती, तिथं आता भाजप आणि शिवसेना ह्या एकत्र आपल्याला लढताना पाहायला मिळणार आहे। मात्र दुसरीकडे नवी मुंबई बद्दल अद्याप ही सस्पेन्स आहे। नवी मुंबई महापालिका संदर्भात आता येत्या काही दिवसात बैठका पुन्हा आपल्याला होताना पाहायला मिळेल, त्यामुळे या महापालिकेसंदर्भात काय एकूण निर्णय होतोय हे बघणं महत्त्वाचं आहे। एकूणच या वादावर आता तोडगा निघालेला आहे, त्यामुळे आता महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पुढील चर्चा कशी होते पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल। अभिषेक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।